राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत केंद्र सरकार, भाजप आणि विद्यमान राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. आज विरोधी पक्षाचा खरा आवाज फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच सुरू आहे. इतर सर्व राजकीय पक्ष ईडीच्या दबावामुळे गप्प बसले आहेत. त्यामुळे ते भाजप विरोधात लढू शकत नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. ॲडव्होकेट आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरही प्रश्न उपस्थित केले. या करारामुळे अमेरिकेतील शेतीमाल भारतात कमी दरात येईल असे सांगत त्यांनी उदाहरण दिले की ब्राझीलमधील साखर 30 रुपये किलो तर भारतात 40 रुपये किलो आहे. त्यामुळे व्यापारी स्वस्त साखरेकडे वळतील आणि स्थानिक शेतकरी संकटात सापडतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाजपवर निशाणा साधताना त्यांनी भोंदू अशोक खरातचा उल्लेख करत अशोक खरात सारख्या भोंदूला भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांनी पुढे केले आणि आता त्यालाच वाचवत आहेत. भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे, असा घणाघात केला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरही सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाबाबत खोटे विधान केले, मात्र त्या विरोधात एकाही आमदाराने आवाज उठवला नाही. सभागृहातील रेकॉर्ड भविष्यात अधिकृत नोंद म्हणून कायम राहणार असताना सत्य मांडण्याचे धाडस कुणीच दाखवले नाही, असे ते म्हणाले. राज्य सरकार ही केस दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आम्ही ही केस दाबू देणार नाही. 27 आरोपी पोलिसांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिशा शेख, प्राध्यापक किसन चव्हाण, ॲडव्होकेट अरुण जाधव, तय्यब जफर, जितरत्न पटाईत, अनिल जाधव, योगेश साठे, मधुकर साळवे, अजिज भाई व्होरा, बाळासाहेब जाधव, अमजद पठाण, पिंटू नाना साळवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15, राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.